हा विद्यार्थी मित्र, आपण यापूर्वी पहिला दुसरा पाठ पाहिला, त्याच्यावर टेस्ट झाली आणि आता पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 14 वर वर्णानाम साहचर्यम हा थोडासा भाग आलेला आहे आणि यामध्ये जे काही वर्णानाम साहचर्य दिलेला आहे ते तुम्ही वाचून घ्या फक्त, कारण यातील सगळा भाग तुम्हाला संधीच्या वेळेस आणि वर्णांचं स्वरांचं उच्चार स्थान जे आहे, उच्चारण स्थान, त्यावेळेस तुम्हाला सर्व काही समजावून सांगितलं होतं आणि त्यांची संधी कशी होती, त्या दोघांचं उच्चारण स्थान समान असेल त्यानुसार त्यांची संधी होते आणि त्याबद्दल आपण ओहापोह केलेलाच आहे. म्हणून आता आपण पाठ क्रमांक 3 धन्यो तौ दातृयाचक याकडे पाहूया. यामध्ये दातृयाचक हा विशेष्याचा शब्द घ्यायचा आणि तौ हे सर्वनाम आहे, विशेषणाचं काम करते आणि धन्यो हेही विशेषण आहे. हे दाता आणि याचक हे दोघे जण धन्य आहेत यांनी विशेषणाने दाखवले. कारण विशेष्य आणि विशेषण या दोन्हींचीही लिंग विभक्ती वचन या तिन्ही गोष्टी समान असतात. ते तुम्हाला 8वी पासून सांगत यावं की विशेष्याप्रमाणे विशेषण लिंग विभक्ती वचन असते. विशेष्याचे जे लिंग विभक्ती वचन तेच विशेषणाचे लिंग विभक्ती वचन असते. यानुसार दातृयाचकाप्रमाणे धन्यो पुल्लिंग प्रथमा द्वितीया द्विवचन असे रूप बनले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दातृयाचक हा इतरेतर द्वंद्व समासाचा शब्द आहे. दाताच याचकः च दातृयाचक हे तुम्हाला अगोदर समजावून सांगितलं इतरेतर द्वंद्व समासाच्या वेळेस, आणि तो इतरेतर द्वंद्व समासाचाच शब्द आहे हे लक्षात ठेवायचं. कारण इतरेतर द्वंद्व समासात द्विवचनी किंवा बहुवचनीच असतं. 3 प्रकार सांगितले होते तुम्हाला: इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास आणि एक शेष द्वंद्व समास. म्हणून हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. मग दाता आणि याचक हे दोघेही धन्य आहेत. कसे काय? दाता धन्य आहे, ठीक आहे. याचक कसा काय धन्य? तर या पाठातील याचक सुद्धा खूप धन्य आहे. कारण इथं कौत्स आहे. कौत्स हा याचक आहे आणि दाता हा रघुराजा आहे आणि म्हणून दोघेही धन्य इथं म्हटलेले. कारण या याचकाला देणारा दाता खूप भरपूर काही द्यायला तयार आहे, परंतु याचकाला जितकी आवश्यकता आहे तितकंच तो घेणारा याचक आहे, म्हणून तो धन्य आहे. म्हणून दोघेही धन्य आहे. अशा प्रकारे या धन्यो तौ दातृयाचको या शीर्षकाखाली आलेला हा पाठ काय सांगतो ते पाहूया. सर्वप्रथम महाकवी कालिदास विरचितम रघुवंशम इति महाकाव्यम प्रसिद्धमेव हे प्रास्ताविक कथन आहे. पृष्ठ क्रमांक 15 वर तुम्हाला पाहायचे. आणि विशेष गोष्ट ही आहे की या पाठामध्ये जे काही लाल अक्षरात आलेले शब्द आहेत ते सर्वच्या सर्व शब्द उकारांत आहे. आणि ही उकारांत शब्द तुम्हाला पृष्ठ क्रमांक 21 आणि 22 वर चालवून दाखवले त्यांचे टेबल आहेत आणि ते तुम्हाला अभ्यासायचे. यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं व्याकरणाचा भाग म्हटलं अगोदर 9वी म्हटलं की अगोदर उकारांत शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग तयार करून ठेवा. भानु शब्द पुल्लिंग, गुरु शब्द पुल्लिंग, धेनु शब्द स्त्रीलिंग आणि मधु शब्द नपुंसकलिंग. यानुसार
या पाठामध्ये जास्तीत जास्त शब्द उकारांत आलेले आहेत आणि ते ठळक वेगळ्या रंगाच्या शाईने दाखवलेले आहेत, लाल रंगाच्या शाईने दाखवलेले. हे सगळेचे सगळे शब्द उकारांत शब्द आहेत, हे ध्यानात ठेवायचे. आणि म्हणून उकारांत शब्द तयार करून ठेवायचे. एक शब्द जरी तुम्ही एका लिंगी तयार करून ठेवला की त्याच्याप्रमाणे येणारे बाकीचे शब्द तसेच. जसे तुम्हाला देव शब्द, वनशब्द वगैरे सांगितला होता, अकारांत पुल्लिंग, आकारांत स्त्रीलिंग यानुसार. पृष्ठ क्रमांक 21 वर पूर्णपणे टेबल दिलेला आहे. भाषासूत्रम 1 मध्ये नामाने तिथं दिलेले अकारांत पुल्लिंग कोणता शब्द, आकारांत स्त्रीलिंगी कोणता शब्द, इकारांत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगी कोणता शब्द, दीर्घ इकारांत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगी कोणता शब्द, उकारांत शब्द कोणता, दीर्घ उकारांत कोणता आणि ऋकारांत शब्द कोणता, त्याचा टेबलच दिलेले आणि त्यानुसार ती तयारी करायची. ऋकारांत शब्द म्हणजे मातृ पितृ शब्द, भ्रातृ शब्द, दातृ शब्द, कर्तृ शब्द वगैरे वगैरे या पद्धतीने. तर हा उकारांत शब्द या पाठामधला जास्तपणे लक्षात ठेवायचा आणि या पाठातून उकारांत शब्द तयारी करायची. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. महाकवी कालिदास विरचितम, महाकवी कालिदासाने रचलेले रघुवंशम इति महाकाव्य प्रसिद्धम. रघुवंश हे महाकाव्य अतिप्रसिद्ध आहे. रघुवंश हे काव्य त्यांचं, काव्य तर इतरही त्यांची आहेत कालिदासांची, पण रघुवंश हे एक काव्य असे हे खंडकाव्य आहे. पूर्वमेघ रघुवंश रघुवंश रघुवंशम हे काव्य आहे. ते मी तुम्हाला सांगत होतो ते मेघदूतम, ते खंडकाव्य आहे, रघुवंशम नव्हे. तिथं पूर्वमेघ उत्तरमेघ असं आहे. इथं रघुवंशम, रघुकुमार कविता, रघुवंश कुमार संभव असे काव्य आहे आणि त्यांचे नाटक आहे, अतिप्रसिद्ध आहेत. रघुवंश सुद्धा खूप पूर्ण रघुच्या वंशातील, रघु हे सुरुवातीला असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतरचा संपूर्णच्या संपूर्ण हा वंश उल्लेखित केलेले रघुवंशामध्ये. तत्र पंचमे सर्गे महाराजस्य रघोः जीवने घटितम प्रसंगम कविः वर्णयति. तर त्या रघुवंशामध्ये, तत्र म्हणजे त्या रघुवंशामध्ये, पंचमे सर्गे 5व्या सर्गामध्ये, सर्ग म्हणजे एक भाग, अध्याय वगैरे, त्या 5व्या सर्गामध्ये रघुराजाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग कवी इथं वर्णन करतो. रघु विश्वजित यज्ञ अकरोत. रघुराजाने विश्वजित यज्ञ केलेला आहे, पूर्ण विश्वाला जिंकून केलेला यज्ञ, त्याला विश्वजित यज्ञ म्हणतात. अस्मिन यज्ञे, या यज्ञामध्ये सह सर्वं धनम दान रूपेण अयच्छत. सर्वच्या सर्व आपल्याजवळ असलेलं धन संपत्ती सगळ्याच्या सगळं देऊन टाकतो, दान करून टाकतो. च रिक्त कोश अभवत, किंवा रिक्त कोश अभवत, आणि रिक्त कोश संपूर्णच्या संपूर्ण त्याच्या जवळची जे काही कोश असतो, जमापुंजी संपूर्णच्या संपूर्ण दान केल्यामुळे सगळे समाप्त होते, काहीच राहत नाही शिल्लक. तदा एव, तदाधिकेव तदैव, तदा एव तेव्हाच, तेवढ्यातच कौत्सह नाम युवा छात्र, कौत्स नावाचा एक तरुण विद्यार्थी, युवा विद्यार्थी तत्र आयात, तेथे येतो. गुरवे दक्षिणां दातुम सह धनम ऐच्छत, आणि गुरुला काही ना काहीतरी आपण दक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा असते. स एव प्रसंग अत्र वर्णित, तोच प्रसंग इथे वर्णन केलेला आहे. आपण गुरुजवळून काही ज्ञान घेतो तर आपले कर्तव्य असतं, आपला धर्म आहे की आपण हे गुरुला काही ना काहीतरी दक्षिणाच्या स्वरूपामध्ये देणे. परंतु किमान नम्रता तरी आपल्या गुरूंच्या बाबतीत, श्रद्धा तरी आपल्या गुरूंच्या बाबतीत असावी अशी अपेक्षा असते. कस्मिंचित, पाठाची सुरुवात. कस्मिंचित तपोवने वरतंतुहु, हा आला रस्व उकारांत शब्द, नावच आहे वरतंतु. कस्मिंचित तपोवने, कोणत्या तरी एका तपोवनामध्ये, वरतंतु नाम ऋषी आसीत,
वरतंतु नावाचा एक ऋषी होता. सह अध्यापने निपुण प्रकृत्या दयालु च आसीत. सह तो अध्यापने शिकविण्यामध्ये निपुण होता आणि प्रकृत्या म्हणजे स्वभावाने. प्रकृती शब्द आहे रस्व इकारांत, तृतीयाचं एकवचन प्रकृत्या, जसं मतीचा मत्या तसं प्रकृतीचा प्रकृत्या. स्वभावाने, प्रकृतीने म्हणजे स्वभावाने दयालु आसीत, तो दयाळू होता. तस्य आश्रमे, त्यांच्या आश्रमामध्ये बहवः मेधाविनः बटवः आसन. पुष्कळसे मेधावी, मेधावी इन्नंत शब्द आहे आणि मेधाविनः हे पुल्लिंगी प्रथमाचं बहुवचन आहे. बटवः, बटुः, बटू, बटवः. एक वचन, द्विवचन, बहुवचन. प्रथमा बटून बटू बटून, बटुना बटुभ्याम बटुभिः तृतीया, बटवे बटुभ्याम बटुभ्यः चतुर्थी, बटोहो बटुभ्याम बटुभ्यः पंचमी, बटोहो बटवोहो बटूनां षष्ठी, बटो बटवोहो बटुषु सप्तमी. हे बटो, हे बटू, हे बटवः संबोधन. या पद्धतीने प्रथमा, द्वितीय, तृतीय संपूर्ण विभक्तींचे एक वचन, द्विवचन, बहुवचन हे रूप होतात. बटू म्हणजे ब्राह्मण, बटू म्हणजे छात्र, बटू म्हणजे विद्यार्थी. या पद्धतीने त्याचे अर्थ घेतात. मग बहवः बटवः, बटवः विशेष आणि बहवः त्याचे विशेषण आहे आणि मेधाविनः सुद्धा विशेषणच आहे. पुष्कळसे विद्यार्थी, पण कसले? मेधावी. मेधावी म्हणजे बुद्धिमान, बुद्धिशील, तल्लख बुद्धी असलेले असे पुष्कळसे शिष्य होते. तेषु कश्चित, त्यापैकीच एखादा. तस्मिन्तयोः तेषु, तेषु म्हणजे त्यांमध्ये, कश्चित एखादा, कौत्सः नाम, एक कौत्सः नावाचा बटुः आसीत, ब्राह्मण होता, विद्यार्थी होता, शिष्य होता, छात्र होता. विद्याध्ययनम समाप्य, समाप्य माझे सांगितलं होतं तुम्हाला. लेबंताव्ये, त्वांताव्ये, तुमंताव्ये समजावून सांगितले होते. त्यानुसार लक्षात ठेवायचं. त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्हाला. धातु साधित अव्यय तयार करून ठेवायचं. समाप्य म्हणजे समाप्त करून, विद्याध्ययन समाप्त करून, गुरुदक्षिणाम दातुम उत्सुकः कौत्सः, गुरुदक्षिणा दातुम तुमंताव्ये, हेत्वर्तक धातु साधित तुमंताव्ये. उत्सुक असलेला कौत्स गुरुम उपागच्छत, गुरुजवळ गेला, गुरुजवळ आला. कुठल्याही क्रियापदाला उपसर्ग लागला की जवळ असा अर्थ होतो. अगच्छन म्हणजे गेला, उपागच्छन म्हणजे जवळ गेला, आगच्छन म्हणजे आला आणि उपागच्छन म्हणजे जवळ आला. तिथं आ उपसर्ग आहे किंवा नाही हे ध्यानात घ्यायचं आणि उप म्हणजे जवळ असा अर्थ घ्यायचा. स विनयम च स्वस्य इच्छा गुरवे अकथयत, आणि विनयपूर्वक आपली स्वतःची इच्छा त्या गुरुला त्याने सांगितली. अकथयत म्हणजे सांगितली. सविनयम विनयपूर्वक, स्वस्य इच्छा स्वतःची इच्छा, गुरवे गुरुला अकथयत सांगितली. यामध्ये अकथयत हे लंग लकाराचं रूप येते. कथ धातू हा 10व्या गणातला धातू आहे. सांगणे हा त्याचा अर्थ आहे आणि